jungle. करीम भैया नमस्ते नमस्ते कशा प्रकारचं वातावरण प्रभागात आहे? आज प्रभाग नंबर 15 हा जो सांगली मधला एक हाय व्होल्टेज प्रभाग मानला जातो, त्या प्रभागाची प्रचाराची सुरुवात आज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या प्रभागामध्ये जे आमचे चारही उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर, या चारही उमेदवारांचं वातावरण मी आल्यापासून बघतोय. या अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधून, तरुणांमधून, ज्येष्ठांमधून मला पाहायला मिळाला. त्यामध्ये मला खास तर सांगावं लागेल, महिलांचा प्रतिसाद सुद्धा तुल्यबळ त्या ठिकाणी मला बघायला मिळाला. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी तळागाळात जाऊन सर्वसामान्यांची जी कामं केलेली आहेत, त्यामुळे मला निश्चित विश्वास वाटतो की त्यांचा आशीर्वाद हे आमच्या सर्व पॅनलच्या मागे ठामपणे उभा राहील. लोकांना 100% जाण आहे की तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोकही कायम उभी राहतात, हे आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. आणि मला वाटतंय सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलेलं आहे. म्हणजे ह्या लोकांनी, मी येताना बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली. येताना रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही हार घातला. त्यानंतर आम्ही गारपीर दर्गेमध्ये आलेलो आहे. म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे, निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा मला विश्वास वाटतो. प्रभाग 15 बरोबर महाराष्ट्र क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी आपले पॅनल आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी. काय परिस्थिती आहे? एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला आणि घटक पक्षांना त्या ठिकाणी जी आम्ही आघाडी केलेली आहे, या आघाडीला अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे. कारण आपण सगळेजण बघतोय की आता कशा पद्धतीने काही ठिकाणी जी विभाजनं झालेली आहेत, याचा निश्चितपणे फायदा काँग्रेस पक्षाला आणि आघाडीला निश्चितपणे होईल, आम्हाला विश्वास वाटतो. वातावरण निर्माण केलं जातंय, बळाचा वापर केला जातोय, उमेदवारांना पळवून लावणे. ह्याचं उत्तर जनता मतातून येईल असं मला वाटतं. कारण लोकांना चांगलं माहिती आहे की काम करणारी लोक कोण आहेत, आणि मुस्कटदाबी करून त्या ठिकाणी तोंड दाबून जो बुक्क्याचा मार चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींना जनता त्या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला चोख उत्तर देईल. भाजपाचेच नेते म्हणतात की विरोधकांकडे गुंडांचे पॅनल आहेत. नाही, याच्यावर आता त्यांच्या अंतर्गत विषयावर आम्ही भाष्य करणं योग्य नाहीये. त्यांच्यामध्ये जे काय असेल, नाही, विरोधकांकडे म्हणजे ते जनता ठरवेल ना. कोण काय आहे लोकांना चांगलं कळतो. लोक सगळ्यांपेक्षा आता पुढे आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आजच्या घडीमध्ये आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त माहिती असतं असं मला वाटतं. त्यांचे पॅनल आहेत पुराकडे नेमके. आता हे तुम्ही बघा, शोध घ्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही शोध घ्या. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतला 15 नंबर हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आम्ही ओळखला जातो. आणि तो बालेकिल्ला करण्यामागे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ह्यामध्ये मोठा हात आहे. आणि जे आता तुम्ही आमच्या नेत्यांना प्रश्न विचारला की बाबा गुंडांचा वार्ड आहे, एखादी केस वार्डातील नागरिकांसाठी काम करताना पडत असेल तर त्याला गुंड म्हणत असेल तर होय, आम्ही खरोखर गुंड आहे.
नागरिकांसाठी आणि किती केसेस असतील त्यांच्या हितासाठी तुम्ही केसेस हा नागरिकांच्या हितासाठी आणि किती केसेस घ्यायला लागतील तेवढी आमची तयारी आहे आणि 100% आम्ही घेऊ. आणि ह्याच नागरिकांना जर का आम्ही गुंड वाटत असेल तर त्यांनी मतातून उत्तर देतील तुम्हाला आणि ते लवकरच दिसल. चारी पॅनल भरपूर समोरच्या दोन्ही सुद्धा पक्षाचे डिपॉझिट जप्त करून या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आहेत आणि ते आम्ही आणणार.